नमस्कार, रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न तर नेहमीच पडतो, तर त्याच्यासाठी मी आज एक नवीन रेसिपी शेअर करत आहे। तर हे ढोकळा प्रीमिक्स आहे आणि हे 3 महिने तरी नॉर्मल टेम्परेचरला टिकून राहतं। ढोकळा प्रीमिक्स एकदा तयार करून ठेवलं की त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून फक्त ढोकळा गरम करत ठेवायचा। एकदा तो स्टीम करून झाला की खायला तयार होते। तर ही एक साधी सोपी रेसिपी आहे आणि बल्कमध्ये आपण बनवून एकदम प्रीमिक्स ठेवू शकतो। तर मी आज तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणात या ढोकळ्याचं प्रीमिक्स कसं करायचं ते सांगणार आहे। अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होतो आणि खायला खूप चवदार छान होतो। तर एकदम थोड्या कालावधीत तुम्ही नाश्ता बनवून तयार करू शकताय। म्हणजे आता तुम्हाला आज ऑफिसला जायची घाई असेल किंवा फार कमी वेळ असेल तुमच्याकडे नाश्ता बनवण्यासाठी, तर तुम्ही एक साधारण 5 ते 10 मिनिटात तुम्ही हे प्रीमिक्स तयार करून फक्त 15 मिनिटं स्टीम करत ठेवायचा। हा ढोकळा लगेचच तयार होतो। तर हे जे प्रीमिक्स आहे ते बनवण्याची कृती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि या ढोकळ्यामध्ये किती प्रमाणात तुम्हाला पाणी घालायचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे ढोकळ्याचं प्रीमिक्स जे आहे ते फक्त 3 इन्ग्रेडियंट, मेन इन्ग्रेडियंट त्याचे 3च आहेत, डाळ, तांदूळ आणि मुगाची डाळ। तर असा हा एकदम साधा सुद्धा ढोकळा खायला खूप चवदार आणि पौष्टिक असतो। लहान मुलांसाठी खूप चांगला आहे आणि घरचं खाणं खूपच छान, कधीही घरचं खाणं छानच असतं आणि याच्यामधून तुम्हाला खूप सारे प्रोटीन्स मिळतात। शिवाय नुसत्या बेसनचा जर आपण ढोकळा केला तर तो पचायला आपल्याला थोडा जड असतो, त्यामुळे याच्यामध्ये आपण तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ वापरून ढोकळा तयार करतो, जेणेकरून लहान मुलांना जरी तुम्ही हे खायला दिलं तर अगदी पौष्टिक असणार आहे। चला तर मग बघूया याची साहित्य आणि कृती काय आहे ते। तर इथं आपण जे 3 इन्ग्रेडियंट घेणार आहे, तांदूळ, डाळ आणि मुगाची डाळ, हे एकदम वजन काट्याने मोजूनच घेणार आहे। एकदम परफेक्ट प्रमाण जेव्हा या प्रीमिक्सचं होतं तेव्हाच ते प्रीमिक्स छान तयार होतं आणि ढोकळा मऊ लुसलुशीत जाळीदार बनतो। तर इथं हरभऱ्याची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली आणि तांदूळ घेतले। चला तर मग हे वजन काट्यावर आपण मोजून घेऊया। तर 1 किलोच्या प्रमाणात मी तांदूळ घेतले। तर इथं 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम मी मोजून घेणार आहे। मोजून का घ्यायचं, म्हणजे ॲक्युरेट प्रमाण असेल तर आपल्याला चांगलं प्रीमिक्स तयार करता येतं। असं घरगुती वजन काटा आहे माझ्याकडं, म्हणजे मी कायमच रेसिपी करताना मोजून वगैरे घेत असते, त्यासाठी आणून ठेवलाय। तर याच्यामध्ये 1 किलो तांदूळ मी मोजून घेते। आपलं स्टीम तांदूळ जो असतो, स्टीम राईस, तो मी वापरला इथं, म्हणजे हा जाडा तांदूळ असतो आणि कुठेही तुम्हाला बाजारात सरळ अवेलेबल होतो। अगदी 1000 ग्रॅम्स मी इथं घेतलाय। थोडा सुद्धा कमी नाही, थोडा सुद्धा जास्त नाही, थोडाफार 1-2-3 ग्रॅम जास्त झालं तर चालेल, पण ॲक्युरेट असं प्रमाण। त्यानंतर हरभऱ्याची डाळ 1/4 किलो म्हणजे 750 ग्रॅम मी इथं मोजून घेते। तुम्ही इथं बघू शकताय हरभऱ्याची डाळ यामध्ये जास्त असल्यामुळे ढोकळा फार चवीला होतो आणि तांदळामुळे तो अगदी एकदम हलका फुलका होतो। तर इथं आता 750 ग्रॅम आपली डाळ हरभऱ्याची घेऊन झाली आहे। तर आता आपण मुगाची डाळ इथे मोजून घेणार आहे। मुगाची डाळ आपल्याला 1/2 किलो घ्यायची आहे, म्हणजे 250 ग्रॅम घेणार आहोत आपण। तर हरभऱ्याची डाळ बाजूला काढून ठेवूयात आणि पुन्हा आपण वजन काटा 0 वरती करून 1/2 किलो मुगाची डाळ मोजून घेऊयात। 250 ग्रॅम आपल्याला इथं घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता इथं 250 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे
आता हे सगळं एका डब्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. पहिल्यांदा मी तांदूळ घालते, नंतर हरभऱ्याची डाळ आणि नंतर मुगाची डाळ. हे तिन्ही या डब्यामध्ये हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे साधारण 2 किलो जे आहे 2 किलोच्या प्रमाणामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहे. त्यामुळे याचं सगळ्याचं मिळून वजन 2 किलो होतं. आणि हे तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये दळणाची गिरण असेल तर त्याच्यावरती दळू शकता. भाकरीचं पीठ जसं आपण दळतो त्याच्यानुसार म्हणजे त्याच्याप्रमाणे हे सुद्धा दळायचं. आता मी काय करणार आहे, ते दळून आणलेलं सगळं प्रीमिक्सचं पीठ आहे ना ते चाळून घेणार आहे. तर चाळण्यासाठी गव्हाचं पीठ ज्याने आपण चाळतो ती चाळण मी वापरते इथं. अशा पद्धतीनं आपण ते सगळं पीठ थोडं थोडं करून चाळून घ्यायचं. आणि शेवटी राहिलेला जो गाळ आहे चाळणीमध्ये तो एका डिशमध्ये काढून ठेवायचा. नंतर तो सगळा एकदम मिक्सरला फिरवून घेऊन चाळून घ्यायचं, म्हणजे आपलं वेस्ट काही जाणार नाही आहे इथं. असं थोडं थोडं करत मी पूर्ण पीठ आता चाळून घेते. चाळल्याने काय होतं, आपलं पीठ सुद्धा एकसारखं होतं आणि ज्या गुठळ्या तयार होतात पाणी घातल्यानंतर ढोकळ्याच्या बॅटरमध्ये त्या राहत नाही. तर आता आपलं इथं पीठ चाळून झालंय, तर याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड, सोडा, मीठ, साखर हे आपण घालणार आहोत. तर त्याचं आपण वजन करून घेऊया. पहिल्यांदा मी इथं सायट्रिक ॲसिड घेतलंय. आपण सायट्रिक ॲसिड 60 ग्रॅम घ्यायचं आहे आणि तेही वजन काट्यावरती मोजूनच घ्यायचं. तर इथं मी मोजलेलं आहे 60 ग्रॅम, ते बाजूला करून ठेवते मी. आता इथं मी सोडा घेतलाय. सोडा जो खायचा सोडा असतो ना तोच वापरलाय मी इथं. तोही 60 ग्रॅम मोजून घ्यायचा. सोडा सुद्धा आता 60 ग्रॅम मोजलेला आहे आपण, तो बाजूला करून ठेवूयात. त्यानंतर आता मी इथं मीठ घेते. मीठ आपल्याला 80 ग्रॅम घ्यायचंय. तर इथं 80 ग्रॅम मी मोजलेलं आहे. आता हे सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूयात. आणि आता साखर मोजूयात. तर इथं 100 ग्रॅम साखर मी मोजून घेते आणि ती सुद्धा मिक्सर जारमधून बारीक करून घ्यायची. आपण पिठी साखर कशी बनवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायची. नंतर बारीक करून झाल्यानंतर आपण हे सगळं पिठी साखर, सायट्रिक ॲसिड, मीठ आणि जे आपण मिक्सचर केलेलं आहे ते सगळं एका चाळणीमध्ये ओतून ते जे पीठ आपण प्रीमिक्सचं चाळून घेतलंय त्याच्यावरती चाळून घ्यायचं. जेवढं तुम्हाला त्या चाळणीमधून पडतंय तेवढं चाळायचं. नंतर काय करायचं, उरलेलं ते सगळं चाळणीमधलं मिक्सर जारमध्ये पुन्हा काढून घ्यायचं आणि यातलं थोडं ढोकळा प्रीमिक्सचं जे पीठ आहे ते थोडं थोडं मिक्स करून बारीक करायचं. म्हणजे काय होतं, जो ओलसरपणा आहे या चाळणीमधल्या पिठाचा तो निघून जातो आणि ते एकत्र छान बारीक होतं. आणि नंतर पुन्हा ते चाळून या पिठामध्ये ओतायचं. मग जेणेकरून आपलं सायट्रिक ॲसिड, मीठ आणि साखर हे सगळं एकत्र होऊन छान आपल्या सगळ्या प्रीमिक्समध्ये एक समान मिक्स होतं. तर आता अशा पद्धतीने चाळून घेतलेली तुम्ही बघू शकताय. नंतर मी यामध्ये पीठ मिक्स करून ते बारीक करून मग चाळलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला प्रीमिक्स करायचं आहे. आणि हे सगळं नंतर एका चमच्यानं आपण किंवा हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण ज्यातनं दळून आणलेलं हे पीठ त्या डब्यामध्ये हे सगळं भरून ठेवायचं आहे. चांगलं सगळीकडं मिक्स व्हायला पाहिजे आपलं सायट्रिक ॲसिड वगैरे. अशा पद्धतीनं तुम्ही मिक्स करा. आणि आता एका डब्यामध्ये हे भरून ठेवते मी. तर हे जे प्रीमिक्स आहे ते नॉर्मल टेम्परेचरला 3 महिने टिकून राहतं. कोणताही किडा किंवा अळीजाळी यामध्ये होत नाही. आणि आता हे कशा प्रमाणात घेऊन ढोकळा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा ज्या ताटामध्ये तुम्ही ढोकळा बॅटर ओतणार आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला ढोकळा त्या ताटाला चिकटणार नाही आहे. आणि ते ताट बाजूला ठेवून द्यायचं.
नंतर आता आपण बॅटर बनवूया. बॅटरसाठी ज्या डब्यामध्ये तुम्ही प्रीमिक्स भरून ठेवलेलं आहे त्यातलं 1.5 कप पीठ घ्यायचं. मेजरिंग कपच्या साहाय्याने 1.5 कप घ्यायचं. तर आता एक बाउल घेतलाय मी आणि त्याच्यामध्ये 1.5 कप पीठ घेणार आहे प्रीमिक्सचं. हा 1 कप झाला आणि अर्धा कप. इथं बघू शकताय तुम्ही 1.5 कप घेतलाय. आता या 1.5 कप प्रीमिक्सला तेल जे वापरायचं आहे आपल्याला ते 1 टेबलस्पून वापरायचं आहे आणि थोडीशी हळद आणि किंचित हिंग याच्यामध्ये घालायचं आहे. आता पाणी कोणत्या प्रमाणात घालायचं. आता समजा तुम्ही मी इथं 1.5 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे तर 2 कप पाणी यामध्ये बसतंय आणि इथं मी पाणी ऑलरेडी मेजर करून ठेवलेलं आणि ते हळूहळू हलवत पाणी त्यामध्ये मिक्स करायचं. आणि जसं जसं पाणी मिक्स कराल तसं आपल्या त्या पिठाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय. एकदम हलकं होतं ते पाणी ओतल्यानंतर आणि असं फसफसतं. म्हणजे त्यामध्ये सोडा आणि सायट्रिक ॲसिडची रिॲक्शन झालेली आपल्याला जाणवते आणि ते हलकं होतं पीठ. आणि असं हळूहळू ढवळतच त्यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला. तर अशा पद्धतीनं प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवलं तर अगदी 10 मिनिटांमध्ये आपण ढोकळा बनवू शकतो. आणि स्टीम व्हायला फक्त 15 मिनिटच लागतात त्या ढोकळ्याला. गडबडीत किंवा ज्या लेडीज ऑफिसला जाण्याची ज्यांना सकाळी घाई असते तर त्यांच्यासाठी खूप चांगला पदार्थ आहे हा. पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट तयार होतो. तर हे पीठ हलवताना आपण एका साईडने म्हणजे ज्या दिशेने हलवतोय त्याच दिशेने शेवटपर्यंत ते ढवळत राहायचं. एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने असं करायचं नाही आहे आपल्याला. तर हळूहळू पाणी होतं. त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगते कुठंपर्यंत हे पीठ पातळ करायचं आहे आपल्याला. जेवढं तुम्ही पातळ कराल पीठ तेवढं ढोकळा हलका होणार आहे आपला. ढोकळ्याला खूप छान जाळी सुटते आणि छान ढोकळा तयार होतो. तर अजून आपल्याला पीठ झालेलं नाही आहे तर सगळं पाणी यामध्ये बसतंय. तर ते ओतून आपण त्याची कन्सिस्टन्सी चांगली तयार करूयात. तर आता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि पूर्ण 2 कप पाणी याच्यामध्ये बसलेलं आहे. तर आता आपण काय केलंय, हे जे बॅटर आहे ते शिजवत ठेवण्यासाठी एका ताटाला तेल लावून ठेवलेलं. तर ते ताट मी ऑलरेडी एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवले. तर कशा पद्धतीनं मी हे सेटअप केलंय तुम्हाला सांगते. एक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतले, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून आणि नंतर त्याच्यावरती हे ताट ठेवले आणि 1-2 मिनिटं फक्त मी झाकून ठेवलेलं मोठ्या गॅस फ्लेमवरती. आणि नंतर हे बॅटर सगळं त्यामध्ये ओतायचं. असं का करायचं तर ताट छान गरम होतो आणि आपला वेळ वाचतो. शिवाय ढोकळा तयार होण्यासाठी थोडासा कमी टाइम लागतो. तर आता हे सगळं झाकून ठेवायचं. साधारण 20 मिनिटांमध्ये ढोकळा आपला तयार होतोय. हे झाकून ठेवले मी. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर फोडणीसाठी एक कढई मी गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये साधारण 5 चमचे आपण नाश्ता करण्यासाठी जो चमचा वापरतो त्याने मी 5 चमचे तेल घेतले. तर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, मिरची अशी मी फोडणी देणार आहे आणि अर्धा चमचा तीळ. तिळाने आपली फोडणी खूप खमंग होते. तर आता मोहरी तडतडली आपली. कढीपत्ता आणि मिरची याच्यामध्ये टाकायची. आणि कढीपत्ता आणि मिरची चांगली तेलामध्ये भाजल्यानंतर आपण थोडेसे तीळ घालायचे आहेत. एक अर्धा चमचा तीळ घालायचं. तर इथं आपली फोडणी तयार झालेली आहे. आणि आता या फोडणीमध्ये साधारण 1 कप पाणी घालायचं आहे आपल्याला.
मी पाणी घेतेय, तर अर्धा कप आधी घातलाय मी पाणी, त्यानंतर अर्धा कप घालायचंय. ठीक आहे, इथं पूर्ण 1 कप आपलं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये 1 चमचे साखर घालायची. ऑलरेडी प्रीमिक्समध्ये आपण साखर घातली आहे, त्यामुळे ढोकळा थोडासा जास्त गोड होऊ नये यासाठी फोडणीमध्ये 1च चमचे साखर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इकडे आपला ढोकळा शिजलाय का आपण बघूयात. तर आपला ढोकळा तयार झालेला आहे, तो मी आता काढून बाजूला ठेवते. आणखीन 1 प्लेट मी इथं करण्यासाठी ठेवणार आहे. तर हा बाजूला काढून ठेवून दुसरी प्लेट आपण याच्यामध्ये ठेवून देऊया. तर ती सुद्धा माझी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी आज 3 कप साधारण ढोकळा प्रीमिक्सने ढोकळा तयार केलेला आहे. तर तुम्ही एका टूथपिकच्या साहाय्याने सुद्धा ढोकळा शिजलाय की नाही ते बघू शकताय. तर ढोकळा गार झाल्यानंतर त्याला असे कट करून घ्यायचं आणि त्याच्यावर जे आपण फोडणी तयार केलेली आहे ती ओतून द्यायची. पाण्याने काय होतं, फोडणीचं जे पाणी आहे त्याच्याने आपला ढोकळा खूपच मऊसूत आणि छान तयार होतो. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होऊन जातं. प्रीमिक्स फक्त तयार करून ठेवलं की आपला हवा तेवढा ढोकळा तयार होतो. पाहुणे आल्यानंतर फक्त पोहे वगैरे करूनच आपल्याला कंटाळा येतो. जर हा ढोकळा त्यावेळेला केला तर खूप छान होतं. आता ही फोडणी याच्यामध्ये मी ओतली आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर असा हा जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे. तर आपण आता हा ढोकळा खायला घेऊयात. आजच्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे, जे नवीन आहेत त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow.